शुभ संध्याकाळ. आज काय ग? देवाबत्ती झालीये, वरती कुकर पण लावलाय. आता पुरी भाजी करणार आहे आम्ही. हो का? आज माझे मावाली, आज मी माझ्या मावला पुऱ्या बनवणार आहे. बिट्टू कोण आले रे आपल्या घरी आज? माव माझी. आज आम्ही तिच्या माऊला ना पुरी भाजी खूप आवडते, त्यामुळे आज आमचा बेत आहे पुरी भाजीचा. पुरी करण्यासाठी आधी आपण मीठ घेतले, 1 चिमट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटीचं माप आहे. ह्यानं आपण हे घेऊया, मैदा घेऊया. 2 वाट्या मी मैदा घेतली. असं का घ्यायचं? गव्हाचं पीठ अर्ध आणि मैद्यात अर्ध. पुऱ्या मऊ होण्यासाठी. आणि 1 सपाट, हे बघा सपाट हे वाटी मैदा आहे. मैद्याने पुऱ्या रवा आहे ना तो? सॉरी, रवा आहे. आणि ह्यात काय आहे? ओवा. जिरे मोहरी. जिरं मोहरी नाही, ती ओवा आहे. ओवा हो का? हातावर थोडंसं पेस्ट करायचं, तोडायचं आणि हो का? तिथे टाकायचं. चवायचं. हो का? असं टाकायचं. ह्याच्यामुळे काय होतं? ओव्यामुळे काय होतं माहिती का, पोट असं पुरीमुळे गच्च होत नाही. आपण सोडा वापरत नाही ना, हा हा. त्याच्यामुळे ओवा टाकायचा. ओव्यामुळे दाताखाली आल्यानंतर पण छान लागतो. पुरीचं पीठ असं मला वाटते कमी, म्हणून अजून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. म्हणजे 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाटी मैदा, 1 सपाट वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 चिमट मीठ आणि आपलं ओवा. सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि मळूया आपण. सोड्याने पण पुऱ्या फुगतात बरं का, पण उन्हाळ्यामुळे कसं होतं, पोट गच्च होतं. उष्णतेमुळे आम्ही सोड्याचा वापर करत नाही आम्ही. हो का? आता आम्ही पाणी हा, टाकलं. आणि बिट्टू सगळे रेसिपी सांगतोय आता, त्याला खूप आवडते रेसिपी सांगायला. हो का? आता आपण पाणी टाकले ह्याच्यात. पाण्याने आपण हे पिठाचा गोळा मळून घेऊया. पीठ आहे ना थोडं घट्टच मळायचं पुरीचं, ते चिकटतं. असं दाबलं की त्याला लागतं ती पीठ हाताला. उन्हाळ्यामुळे काय होतं, पीठ खूप पातळ होतं. त्यात आपण मैदा रवा टाकलेला असतो, गव्हाचं पीठ असल्यामुळे ते पीठ थोडं थोडं पाणी घ्यायचं मळताना, एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही. पीठ उन्हामुळे पातळ होतं आणि घट्ट सर, जास्त पण घट्ट नाही आणि जास्त सैल पण नाही, मिडियम असं पीठ मळून घ्यायचं. कोण पीठ मळताना दुधाचा सुद्धा वापर करतं बरं का, कच्च्या दुधाचा वापर करतं. दुधामुळे काय होतं, पीठ आणखीन मऊ येतं. किंवा तूप, 1 चमचा गरम तूप तुम्ही टाकू शकता, 2 चमचे किंवा 1 चमचा आपलं तेल टाकू शकता, त्याच्यामुळे पण पीठ होतं. आम्ही कसलाच वापर नाही करत, आम्ही फक्त आपलं दाखवलेलं साहित्य मैदा, रवा, नमक आणि ओवा. आणि तिची माव आज पुण्यावरून आली, तिला पुरी भाजी आमच्या घरची खूप आवडते. थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आहे ना असा गोळा घट्ट तर मळून घे. बोल की. ठीक आहे, आपला पिठाचा गोळा चांगला मळून झालाय. असा जास्त पातळ पण नाही, जास्त असा हे पण नाही, पुऱ्या लाटता आले पाहिजे बघा, असा झालेला आहे. तरी थोडा कठीण आहे, पण पुऱ्या लाटेपर्यंत ती पीठ पातळ होतं. उन्हाळ्याचं सीझन आहे. हे काय लावलं? तेल लावलंय पिठाला. तेल कशाला? लावून घेऊया, चिटकू नाही म्हणून ग. बर. आपला आणि गोळा कधी लाटायचा आता गोळा गेल्यावर? लाटायचे 1-2-3 मिनिटात. असं पीठ मळून घेतलेलं आहे. ह्याला लाटताना आपल्याला पिठाची काही गरज नाही, तरी पण चिटकू नये म्हणून आपण गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ सुद्धा आपण त्याला लावू शकतो. ओवा लाटताना हा ओवा दिसतो ना वरती. आज माझी मावशी आली. आज मी माझ्या मावशीला बनवणार आहे पुरीची भाजी. पुरीची भाजी का पुरी भाजी? पुरीची भाजी. अरे तू उघडा का बसलाय? गरम होत आहे. अरे देवा. कोण करतंय पुरी भाजी, तू का मम्मी? मी. बर, चला मग आपण बघूया बिट्टू कसा करतोय पुरी भाजी. चला. काय साहित्य लागतं करणार आहे आपण पुरी भाजी. लोक कोथिंबीर घेतली, निवडून घेते मी. टोमॅटो, 2 कांदे घेतलेले आणि आमचा घरचा लसूण आहे. लसूण जास्त मी सोलून ठेवते, उद्याच्याला पण होईल. आणि 7-8 लसूण सोललेल्या पाकळ्या. बटाटावरती मी शिजवलेला आहे आणि मटकी त्यात आम्ही टाकतो, तिला आवडते म्हणून मटकी पण टाकली ना की त्याची चव खूप छान होती. बटाटा आणि मटकीची भाजीची चव छान येते. आता हे मिक्सरला फिरवायचं का? हा, हे सगळं वाटण करायचं आणि मिक्सरला फिरून घेते, सोलून घेते आणि मग मिक्सरला फिरूया. बर. हे बघा, पुऱ्या आहेत पुणे लाटायसाठी मी पुऱ्याचे गोळे करून ठेवलेले. असे जरा थोडे थोडे असे अंतर त्या पुऱ्यांना ठेवले, कारण ते गोळे चिटकू नये. पुरी लाटण्यासाठी थोडंसं पीठ घेतले
कढई तापायला ठेवलेली आहे मी. आणि आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. तेल टाकूया. आता पुऱ्या तळाच्या चालल्या त्या झाले आणि शेवटची पुरी आपली. शेवटची पुरी लाटून घेतली अशी जाडसर. हे बघा चांगलं कापड हातरायचं खाली आणि हे पुऱ्या केल्या त्या. तोपर्यंत तेल तापलंय कापून बघ बरं. तेल छोटीशी तापाय घाला. ठेवलंय. तेल तेल तापलंय तापलंय. आपलं चांगलं. जरासंच घ्यायचं तेल एका पुरीत पुरतं. नाही तेल थोडं घ्यायचं. फुगत कशी नाही, गॅस फास्ट आहे वाटतं. ती काय फुगली की. हा फुगली. सोडा अजिबात आपण वापरला नाही ग. सोडा वापरला की अजून फुगते. ती काय पलटून बघायची गरज नसती. तर माझ्या मते आपण थोडं ताव कमी करायला पाहिजे. नको भाजले हे ये लवकर. हा अरे थोड्याशा हलक्याशा हाताने दाबायची. तेल जर जास्त तापलं असेल ना तुमचं तर फुगणार नाही बरं का. फुगायचं पण आहे आणि पुरी करपत सोडताना मात्र हळू सोडायची बरं का. तरी माझ्या जास्त जरा डार्क होत्या. गॅसची फ्लेम थोडी आपण कमी करूया बरं का. फुगली की फुगली. हे बघा जास्त अशा गडद काढायच्या नाही बघा. अशा थोड्याशा त्याला गव्हा रंग आला ना थोड्या फोड्या किंवा फुटकुड्या टाईप अशा की आपण काढून घ्यायच्या. हळूच तेला सोडायची. भाजल्यावर बेटा अशा हलवत राहायचं पुरी. फुगते की पलटी मार. लगेचच पलटी मार. हे बघा थोडीशी दाबली ना त्याचे जे किनारे आहेत ना ते आपण आपलं तळून निघतो. झालं 2 ते 3 सेकंदात तेल जर चांगलं तापलं असेल किंवा पुरी छान तळी असेल ना आपली तर ते ती वाकडी पडली होती. अगदी ते तेलात गेलं सरळ. अशा पद्धतीने ह्या जेवढ्या पुऱ्या लाटल्यात ना मी तळून घेते. पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या. पुऱ्या तळून आपल्या वगैरे तळून तयार झालेल्या आहे त्या. पुरीच्या त्या तेलामध्ये आपण कढईमध्ये तेल कमी केलंय आणि आपण आता जिरं मोहरी करून भाजी करून घेऊ आपण. भाजीचा मसाला फिरवलाय तो दाखव ना. भाजीचा मसाला फिरवला. हा बटाटा कुस्करलाय. आम्ही त्यात मटकी टाकणार आहे आणि हा चिरलेला आपला कांदा. जिरं मोहरी टाकली. तेजपत्ता टाकायचा. जिरं मोहरी तडतडली ना चांगली फुटली ना की तेजपत्ता टाकायचा. तेजपत्ता झाले की लागले का कांदा टाकू. तेल चांगलं तापलं आहे का तळल्यामुळे. कांदा असा सोनेरी थोडासा लालसर भाजून द्यायचा. पुऱ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत. बिना सोडा टाकता सुद्धा पुऱ्या चांगल्या फुगल्या. गॅस थोडा वाढवूया आपण. कांदा चांगला भाजून घेऊया. हे बघा कांदा आपला पटकन भाजण्यासाठी की नाही चवीनुसार भाजीला मीठ टाकायचं. हे बघा कांदा काय होतं मिठामुळे पटकन भाजला जातो. कांदा आपलं थोडासा लालसर असा अर्धवट कच्चा असताना काय करायचं मसाला टाकून घेऊया आपण. वाटणे आपलं खोबरं लसूण कोथिंबीर टोमॅटो आणि कांद्याचं. वाटण चांगलं असं तुटतूट होईपर्यंत ना भाजून घ्यायचं. वाटण करताना जास्त तेल नाही घालायचं बरं का. हा या सगळ्यात आपण वाटून घ्यायचं. थोडंसं आपण तेल वापरू शकतो बरं का. नाही जर खोबरं फिरलं तर पण आपण खोबरं किंवा फिरलं नाही तर थोडंसं तेल घ्यायचं पण जास्त प्रमाणात नाही घ्यायचं. मसाला आता पूर्ण सुटसूट भाजून द्यायचं. त्याला तेल सुटून द्यायचं मसाल्याला. मसाला भाजत आला ना की मटकी आहे ना ती पण भाजून घ्यायची. मटकी काय शिजून घेतली नाही कच्चीच आहे आणि एकदम थोडीशी आहे माझ्यामध्ये भाजून घेतली. मसाल्याबरोबर मटकी पण काय होते परतली जाते. त्या मसाल्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार हळद. आपले घरातली चटणी टाकू शकता तुम्ही किंवा तुमच्याकडे मिरची पावडर असेल ना तर तुम्ही ती टाकू शकता. तर ते तुम्ही सगळं
चांगलं भाजून घ्यायचं. आपल्याला जर वाटलं की तेल कमी पडतं आपल्या भाजीला तर वरून तुम्ही 1-2 चमचे तेल आहे ना, छोटी पळी आपली तेलाची पिठलीतली ते पण तुम्ही वरून टाकू शकता. ते नाही पण मसाल्यातनं तेल सुटल. मसाल्यातून तेल सुटते पण आपल्याला पूर्ण असा कोरडा मसाला वाटतो गं. नको, तेल कमीच राहू दे. थोडंसं टाकलं पाहिजे, त्याशिवाय भाजीला तरी येत नाही. आणि अशा भाजीला तरी आली ना तर ते भाज्या छान लागते. हे बघा, माझ्याकडे अशी पळी आहे तेलाची, त्या 2 पळ्या मी टाकल्या. पूर्ण भरले नाहीत पण कपाट अशा पळ्या टाकल्या. मसाला चांगला भाजतो. राहिलेला आपला मसाला झालेला आहे सगळा भाजून. राहिला हा हाताने कुस केलेला किंवा आपण मॅश केलेला बटाटा टाकूया. बटाटा पण एकदा पहिला आपण खालून घेऊया. मीठ काय आपण मगाशी चवीनुसार घातलंय. तुमच्याकडे चटणी असेल घरगुती आपली काळं तिखट ते घाला. थोडं पळीनं आपण हे करूया. बटाटा थोडा अजून त्याला कुस करूया पळीच्या साह्याने. मसाला तोपर्यंत चांगला भाजतो. हे आपलं मगाची प्लेट आहे ना मसाल्याची, त्यात थोडा मसाला आहे. हाताने प्लेट आहे ना आपली धुवून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात हेच पाणी टाकायचं. मिक्सरचं भांडं आणि त्याचं टोपण पण धुवून घ्यायचं. तेच पाणी आपण हे करायचं. गॅस मात्र बारीक ठेवायचं बरं का, जास्त वाढवायचं नाही तर आपला मसाला आहे ना तो हे होतो, जळतो खाली किंवा खाली चिटकतो. पण गॅस आहे ना एकदम बारीक ठेवायचा. हे बघा, अजिबात आपला मसाला तुम्ही बघू शकता खाली चिकटला सुद्धा नाही. हे बघा, पूर्ण असं तुटतुटे झालं. आणि आपलं मसाल्याचं पाणी आपण आहे ना ते टाकायचं. अजून आपण थोडं पाणी टाकूया. एकदम घरगुती करतात तशीच केली. काय 5 स्टार रेस्टॉरंट नाही किंवा हॉटेल सारखी नाही. आपली आई जशी घरी करते तशीच सेम, एकदम साधी सिंपल. शेवका घट्टसर भाजी झाली. तुम्हाला बस बस बस. तुमच्याकडे किती लोक खाणार आहेत ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. अर्धा तांब्या टाका किंवा 1 तांब्या टाका. पण मसाला पण तसा 1 तांब्या जर पाणी टाकलं ना तर मसाला पण तुम्हाला तसा घ्यावा लागेल बरं का. नमक काय आपण मगाशी टाकले तरी आता हळूहळू सुटेल बघा. त्याला उकाळली की थोडीशी तरी सुटेल. पाणी नको का जास्त टाकायला. नको, बाद झालं. आपण तिघं तर आहे. चक्रीफूल टाकायचं का? सगळं झाल्यानंतर आपलं हां. बघा अशी मसाला भाजून झाला. मटकी काय बटाटाच्या मिक्स भाज्या सगळं करून झालं. पाणी टाकल्यानंतर हे जे चक्री फुल आहे ना माझ्याकडे बघा, हे बघा, हे जे चक्री फुल आहे ना अगदी चवी पुरतं. त्याचा सुगंध येण्यासाठी 1 किंवा 2 पाकळ्या टाकायच्या. आता ह्या 3 पाकळ्या बघा, ह्या थोडं तुटले माझं, मोजून 3 पाकळ्या टाकायचा उकळत्या रशामध्ये. आता रसा उकळी छोटी छोटी फुटलेली सगळं टाकायचं. तेलात भाजायचं नाही. तेलात जर भाजत त्याच्यातलं जे बी असतं ना ते फुटतं आणि दाताखाली पण येतच येतं जेवणामध्ये. आणि आपली जी भाजी आमटी जो भात आहे ना आपला ते करताना काय म्हणतो आपण ते कडवटपणा येतो भाजी. बघा आपली भाजी झालेली आहे. आता आम्ही जेवायला बसलोय सगळे. हे बघा एकदम अशी घट्टसर भाजी झालेली. आणि बिट्टूच्या ताटा बघा, ती पुरी आणि भाजी. बिट्टू बघ इकडं. अरे असं काय करतोयस. या सगळ्यांनी पुरी भाजी खायला.